माझं नाव गणेश वसंत गोडसे. माझं गाव मालगाव, तालुका जिल्हा सातारा. मी इथं जिराणीची शेती आता गेली 2-2.5 वर्षे करत आहे. त्या जिराणीची शेतीमध्ये असा फायदा, याचा उपयोग सुगंधी वनस्पती आहे म्हणून आहे. तर याच्यापासून सेंट, परफ्यूम, अत्तर, तुमच्या साबणासाठी निघणारे फ्रॅग्रन्स यासाठी उपयोग होतो याचा. याचं उत्पन्न एकरी 15 ते 20 टनापर्यंत निघतं. 15 टनाचं उत्पन्न याचं सरासरी निघतं. याच्यासाठी तुम्हाला 4 बाय 1.5 वर लावायचं. 4 फुटाचं बेड जमिनीत घालायचे तुम्ही, त्यावर 1.5 फुटावर लागण करायची असते. त्यासाठी जमीन तयार करताना तुम्ही सेंद्रिय पदार्थ जास्तीत जास्त वापर करायला पाहिजे. त्यामध्ये शेणखत आहे, हिरवळीच्या खताचं तुम्ही वापरायला पाहिजे. त्यामुळे काय होतं, तर ह्याच्यापासून निघणारं ऑइल आहे, याची रिकव्हरी तुम्हाला चांगली मिळणार आहे. एका टनापासून सरासरी 1 किलो ऑइल निघायला पाहिजे. त्यावेळेस ते चांगलं आलं म्हणायचं. जर त्यापेक्षा खाली आलं तर कमी निघतं. तुम्ही रासायनिक खतं जास्त वापरले तर ऑइलमध्ये तुमचं कमी रिकव्हरी मिळते तुम्हाला. तर ह्याच्या ऑइलच्या रिकव्हरीवर तुम्हाला प्रॉफिट तुमचं अवलंबून आहे. त्यासाठी तुम्ही त्यासाठी सेंद्रिय पदार्थाचा, जैविक खताचा असा एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करून त्याची वाढ केली पाहिजे. दुसरी गोष्ट अशी, ह्याचा जर आर्थिक गणित तुम्ही बघितलं तर 6,000 रुपये प्रति टन असा सध्याला त्याचा भाव चालू आहे. तर तुम्ही 15 टन उत्पन्न काढलं तर 15 × 90,000 रुपये तुम्हाला 3 महिन्यात उत्पन्न मिळू शकते. आणि तुमचा सुरुवातीचा जो खर्च 1 लाख रुपये एकरी येणारा खर्च, तुमच्या त्या पहिल्या कापणी जर तुमचा खर्च पूर्ण नील होऊन तिथून प्रत्येक कापणीला 3-3 महिन्याच्या कापणीला तुम्हाला 90,000 असा फायदा मिळणार आहे. त्यातून काय तुमचा खर्च 30,000 खतं, फवारणी आणि कटिंग मजुरी असा जाईल तुमचा. 60,000 रुपये तुम्हाला जर 3 महिन्याला निव्वळ नफा राहणार आहे. दुसरी गोष्ट अशी, एकदा लावल्यानंतर 3 वर्ष तुम्हाला रानाची मेहनत इथे करायला लागत नाही, काय नाही. भांगणीचा पण खर्च कमी येतो. आणि तुम्ही फक्त सेंद्रिय पदार्थ आणि ड्रिपची खतं ही वापरून त्याच्यावर तुमचं हे पीक तुम्हाला उत्पन्न देत राहतं. तर ह्याच्या पुढं असं आहे, आम्ही त्याला आमचं मंत्रा ॲग्रो सोल्युशन म्हणून कंपनी आम्ही स्वतःच चालू केलेली आहे. त्याचं किट वापरून आम्ही याच्या उत्पन्नात बऱ्यापैकी वाढ केलेली आहे. अगोदर जेव्हा मी लागवड केली त्यावेळेला कंपनीने सांगितलेलं 10 ते 12 टनापर्यंत उत्पन्न निघतं. पण मी स्वतःचे प्रयोग करून आमच्या कंपनीचे औषध वापरून त्याला पहिल्याच वर्षी मला उत्पन्न 7.5-8 टन पहिल्या कटिंगलाच मिळालेलं. आणि त्यानंतर 15 टनाच्या आसपास सरासरी उत्पन्न मिळते. काही जे आमच्या किटमुळे जे उत्पन्न वाढते, तर काही शेतकऱ्यांचं 8 ते 7-8 टनापर्यंत आहेत अजून. मग त्यांना तेवढं उत्पन्न कमी आल्यानंतर तुम्हाला आर्थिक जो नफा मिळायला पाहिजे तो मिळत नाही असं.